भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्याकडे विजय तळेले साहेब आलेले आहेत. विजय तळेले VJTI आणि IIT मुंबईसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून इंजिनिअरिंग आणि MTech केलेले विजय तळेले हे व्यवस्थापन सल्लागार, मार्गदर्शक आणि स्टार्टअप इन्क्युबेटर्सचे सल्लागार आहेत. ते GMG फाउंडेशन इंडियाचे संचालक आणि गर्जे मराठी ग्लोबलचे कार्यकारी परिषद सदस्यही आहेत. ते CEOPच्या भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप अँड लीडरशिपचे माजी CEO आणि IIM मुंबईमध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि एंटरप्रेन्योरशिपचे OSD राहिले आहेत. तळेले यांनी जागतिक IT सेवा संस्थांमध्ये 31 वर्षांहून अधिक काळ यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. गेल्या 9-10 वर्षांच्या त्यांच्या स्टार्टअप इकोसिस्टीम अनुभवादरम्यान त्यांनी सुमारे 500 स्टार्टअप्सना पाठिंबा आणि मार्गदर्शन केले. स्टार्टअप मूल्यांकनासाठीच्या अनेक पॅनलवर ते ज्युरी आहेत. ते गेल्या 6 वर्षापासून स्टॅनफर्ड सीड स्पार्क प्रोग्राममध्ये स्टार्टअपना मार्गदर्शन करत आहेत. भेटूया विजय तळेले यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार सर. आत्ता मी म्हटलं तसं की तुम्ही स्वतः इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, त्यानंतर तुम्ही IIT, IIM सारख्या संस्थांशी सुद्धा निगडीत आहात. तिथे शिक्षणही घेतलं आहे, शिक्षण देण्याचंही काम केलं आहे. तर तुमचा हा स्वतःचा जो पर्सनल जर्नी आहे ना, त्याविषयी आधी आम्हाला सांगा. आणि मग तुम्ही ते करता करता स्टार्टअप या क्षेत्रात कसे आलात त्याविषयी सांगा. सर्वप्रथम दूरदर्शनचे आणि सह्याद्री चॅनलचे त्यांना मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि गर्जे मराठी ग्लोबललासुद्धा धन्यवाद, कारण का त्यांनी हा प्रोग्राम आपण स्पॉन्सर केलेला आहे. तर माझं अर्ली लाईफ सांगायचं म्हटलं तर म्हणजे मी VJTIमधून BE केलं इंजिनिअरिंगमध्ये, मेकॅनिकलमध्ये. आणि नंतर मी लगेच इमिजिएटली 2 वर्ष MTech केलं IIT बॉम्बेमधून. त्याच्यानंतर माझा प्रवास हा पूर्ण IT क्षेत्रात झाला. म्हणजे मी 1986ला TCS टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस जॉईन केली ॲज अ प्रोग्रामर. आणि तिथून तो जो प्रवास चालू झाला तो 31 वर्ष मी IT क्षेत्रामध्ये एक 5 ते 6 मेजर ग्लोबल IT ऑर्गनायझेशन्स बरोबर काम केलं. अच्छा. आणि तिच्यामध्ये जवळजवळ शेवटचे 20 ते 25 वर्ष, त्यातल्या 31 वर्षातले मी टॉप मॅनेजमेंटमध्ये होतो. म्हणजे ऑलमोस्ट रिपोर्टिंग टू द CEO लेवल, त्या लेवलला आणि होतो. अमेरिकेत पण होतं. आणि या 31 वर्षामध्ये मी बऱ्याच देशांमध्ये प्रवास केला. म्हणजे जवळजवळ 20 देशांमध्ये प्रवास केला कामानिमित्त. आणि त्यातले मोस्टली मी अमेरिकेमध्ये बरेच वर्ष होतो. म्हणजे जवळजवळ मी 6 वर्ष अमेरिकेमध्ये स्थित होतो. म्हणजे तिथंच आम्ही राहिलो होतो. आणि तिथं नंतर मग हा प्रवास असा वाढत गेल्यानंतर बऱ्याच IT क्षेत्रामध्ये काम केलं. आणि 31 वर्षानंतर म्हणजे जेव्हा मी 55 वर्ष झालो तेव्हा मी विचार केला की आता कॉर्पोरेट करिअर पेक्षा आपण स्वतः काहीतरी करावं. म्हणजे आणि त्याच्यातून मी स्वतः सामाजिकपेक्षा स्वतःच काहीतरी, म्हणजे आपलं कॉर्पोरेशन स्वतःचं काहीतरी चालू करावं असा माझ्या डोक्यात विचार आला. आणि तेव्हा मी स्वतःची कन्सल्टिंग चालू केली अशी की स्मॉल स्केल IT इंडस्ट्रीमध्ये जे असतात त्यांना आपण कन्सल्टिंग करूयात. माझा IT क्षेत्रातला मोस्टली जो अनुभव होता तो IT क्षेत्रामध्ये एक डिलेवरी म्हणून असतं. म्हणजे सॉफ्टवेअर डिलेवरीचा जो ग्रुप असतो तो म्हणजे ॲक्च्युली कंपनीचे 90% मॅनपॉवर त्या डिलिव्हरी ग्रुपमध्ये असते.
तर तसा माझा मोस्टली डिलिव्हरीमध्ये खूप एक्सपिरियन्स होता. तर मी म्हटलं तो एक्सपिरियन्स आपण लहान IT कंपन्यांना देऊयात. म्हणजे तुम्ही कन्सल्टन्सी फर्म कन्सल्टन्सी फर्म म्हणजे अशी ॲक्च्युअल रजिस्टर नाही केली, पण कन्सल्टन्सी चालू केली. आणि मग ते लहान 1-2 कंपन्यांबरोबर मी चालू पण केलं. आणि त्यावेळेस त्याच्यानंतर मला असा अनुभव आला की त्याच वेळेस स्टार्टअप म्हणजे ही इकोसिस्टम खूप जस्ट चालू झाली होती. सरकारने पण त्याला खूप प्रोत्साहन आणि गव्हर्नमेंटने पण त्याला खूप प्रोत्साहन दिलं होतं. त्याबद्दल आपण नंतर बोलूयात डिटेलमध्ये. पण मी त्यांच्याशी निगडीत झालो, म्हणजे स्टार्टअप इकोसिस्टमशी निगडीत झालो. आणि फॉर्च्युनेटली म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये भाऊ इन्स्टिट्यूट म्हणून आहे, त्याचे को फाउंडर नरेंद्र काळे जे आहेत, त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 10-12 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये असताना काम केलं होतं. अच्छा. काळे कन्सल्टन्समध्ये पण होतो मी 5-6 वर्ष. आणि त्याच्या आधी मी जवळजवळ 7-8 वर्ष त्यांच्याशी बरोबर असोसिएट होतो. तर त्यामुळे मग त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी म्हटलं, अरे आमच्याकडे भाऊ इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही स्टार्टअपला जस्ट चालू करतो आहोत, तर तू मेंटॉर वगैरे होऊ शकशील, कारण का तुझा एवढा एक्सपिरियन्स आहे, तू मेंटॉर म्हणून का नाही येऊ शकत. तर मी तसा मेंटॉर म्हणून म्हटलं ओके मी तर येईल. आणि थोड्या दिवसांमध्ये मी तिथं ऑफिशियली चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य CEO म्हणून झालो त्या इन्क्युबेटरचा. तेव्हा 2017 साली जस्ट ते आपलं भाऊ इन्स्टिट्यूट हे इन्क्युबेटर जस्ट चालू होत होतं. मग तेव्हापासून जवळजवळ 5 ते 5.5 वर्ष मी तिथे CEO होतो फुल टाईम. म्हणजे ते पूर्ण ग्राउंड लेवलपासून तर अशा स्टेजला आणलं की जिथे मी आता कोणाला तरी हँडओव्हर करू शकतो. म्हणजे ते प्रॉपर फाउंडेशन निर्माण करून आम्ही म्हटलं आता देऊयात. आणि नंतर मग मी स्टार्टअप इकोसिस्टीममध्येच बऱ्याच इन्क्युबेटर म्हणतात त्याला, स्टार्टअप इन्क्युबेटर्स, जिथे स्टार्टअपचा सपोर्ट मिळतो अशा इन्क्युबेटर्सशी संलग्न झालो. म्हणजे त्यांच्या ॲडवायझर, त्यांचे पॅनलिस्ट अशा ठिकाणी मी बरेच अजूनही त्यांचे संलग्न आहे. आणि रिसेंटली मागचे 1-1.5 वर्ष, जानेवारी 25 पासून मी आपलं जे पूर्वी NITI होतं ते आता IIM मुंबई झालेलं आहे. बरोबर. तर त्या IIM मुंबईमध्ये पण स्टार्टअप इन्क्युबेटर त्यांना सेटअप करायचा होता. त्यांना मागच्या 15 महिन्यामध्ये मी तो फुल सेटअप करून दिला त्यांना. आणि आता परत म्हटलं आता मग ते हँडओव्हर करून मी आता परत माझं स्टार्टअप मेंटॉरिंग, ॲडवायझरी आणि या रोलमध्ये. बरोबर. म्हणजे त्याच क्षेत्रात आता तुम्ही जवळजवळ त्या क्षेत्रामध्ये मी तुमची 31 वर्ष IT मध्ये झाल्यानंतरची पुढची वर्ष आता ह्याच क्षेत्रात, मागचे 9+ वर्ष त्या क्षेत्रामध्ये. आणि ते खूप क्षेत्र इंटरेस्टिंग आहे, कारण काय तुम्हाला आपल्या यंग जनरेशन बरोबर काम करायला मिळतं. आणि त्यांचे जेन झी आणि त्यांच्याबरोबर काम करणं आणि त्यांचे विचार आणि त्यांचे आयडियाज त्यांना कसं प्रमोट करून त्यांना पुढे नेता येईल. आणि तो एक खूप म्हणजे ते करताना खूप आनंद वाटतो म्हणजे. आणि हे वाटतं नाही, ते ऐकायला आम्हालाही आवडेल सर. आणि म्हणजे अगदी सहज जाता जाता की खरंच मुलांना इंटरेस्ट आहे का, किती संख्येने मुलं येतात आता? वाढला इंटरेस्ट, कारण काय बऱ्याच वर्षांमध्ये आता मागच्या 10 वर्षांमध्ये गव्हर्नमेंटचे पण खूप इनिशिएटिव्ह आलेले आहेत. आणि एस्पेशली आजच्या काळामध्ये आपल्याला भारताला त्याची खूप गरज आहे. कारण काय आता भारतामध्ये जवळजवळ 60% वरती आपले तरुण आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो 20 ते 50-55 वर्षामधले जे आहेत त्याचं पॉप्युलेशन 60% वरती आहे. आणि या पॉप्युलेशनला पुढचे आपण जेव्हा विकसित भारत म्हणतो 20 वर्षानंतर, या पुढच्या 20 वर्षामध्येच आपल्याला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यामुळे जे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह मागच्या 10 वर्षापूर्वी चालू केले की स्टार्टअपला प्रोत्साहन देणं, त्याच्यामध्ये जेव्हा ॲक्च्युली 2017ला मी स्टार्टअप इकोसिस्टममध्ये इन्व्हॉल्व झालो तेव्हा आपल्याकडे जेमतेम 6,000 ते 8,000 स्टार्टअप होते. अच्छा. आणि आता जवळजवळ 3 लाखाच्या वरती स्टार्टअप्स आहेत भारतामध्ये. पण हे व्यवस्थित चालतायत, गोईंग वेल? तर स्टार्टअपमध्ये कसं आहे, कुठलाही जो उद्योजकताचा प्रवास असतो लॉंग रन, तो नेहमीच एक तर लॉंग रन असतो आणि तो वर खाली असतो, चालूच असतं. त्याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला अडचणी येत असतात. आणि त्याच्यामध्ये जे मुलं किंवा जे आपले उद्योजक असतात, जे धाडसीने पुढे करत असतात आणि त्यांच्याकडे ते पुढे जातात. आणि ते आज 100 जणांना रोजगार देतात ना. तोच तर मुख्य हे आहे. म्हणजे त्याचा मागचं आपल्या गव्हर्नमेंटचा उद्देश हाच आहे की तुम्ही नोकरी देणारे बनण्यापेक्षा नोकरी घेणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना. बरोबर. ओके. तुम्ही बी अ जॉब प्रोव्हायडर दॅन अ जॉब सीकर असं म्हणतात ते. म्हणजे तर हा स्टार्टअप मधलाच अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे तुम्ही मेंटॉरिंग केलंय आणि
स्टार्टअप आता खूप जोमाने सुरू आहेत किंवा काही आव्हानात्मक पण अनुभव की एवढं शिकवून सुद्धा कदाचित फेल्युअर आलंय एखाद्या मुलाला, तर असे काही अनुभव ऐकायला आम्हाला नक्की आवडतील. हो, हो. पण त्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आपण स्टार्टअपबद्दल बोलतोय आणि भाऊ इन्स्टिट्यूटसारख्या एका नामांकित इन्स्टिट्यूशनमध्ये पुण्यात तुम्ही CEO म्हणून काम करत होतात. तर तुम्हाला बरेच अनुभव आले असतील की मुलांना एवढं शिकवल्यानंतर, मेंटॉरिंग केल्यानंतर आज खूप चांगले चांगले स्टार्टअप्स त्यांच्याकडनं उभे राहिलेत असे विद्यार्थी, किंवा काही आव्हानं म्हणजे सुरू केल्यानंतर सुद्धा काही कारणांमुळे ते चालू शकले नसतील किंवा त्यांना पुन्हा मेंटॉरिंगची गरज असेल, तर असे काही इंटरेस्टिंग अनुभव सांगता येतील का? हो, नक्कीच. तर जेव्हा मी 2017मध्ये भाऊ इन्स्टिट्यूटला चालू झालो तेव्हाच मी CEOची पोझिशन ॲक्सेप्ट केली. तेव्हा जस्ट भाऊ इन्स्टिट्यूट जस्ट स्टार्टिंग होतं, म्हणजे स्टार्टअप तिथे आमच्याकडे 5-6 स्टार्टअप होते तेव्हा. आणि मोस्ट ऑफ द आपण जे इन्क्युबेटर म्हणतो, आता भारतामध्ये जवळजवळ 500च्या वरती इन्क्युबेटर्स आहेत. मेजॉरिटी ऑफ हे इन्क्युबेटर्स ज्यांचा रोल काय असतो की स्टार्टअप्सला तुम्ही एक सिंगल विंडो की सिंगल सपोर्ट विंडो अशी असते ती, म्हणजे आपण फॅसिलिटेटर म्हणून जो म्हणतो ना तसा एक इन्क्युबेटरचा रोल असतो. तर स्टार्टअपला ज्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात, त्यांच्या ज्या ज्या गरजा असतात त्या इन्क्युबेटर त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी फायनान्स पासून, मार्केटिंग पासून, हो, सगळं Production. म्हणजे राईट फ्रॉम त्यांच्या आयडियाचे व्हॅलिडेशन पासून तर बिझनेस मार्केट, गो टू मार्केटपर्यंत, आणि कस्टमरपासून पुढे हे पण असतं. तर हे जे इन्क्युबेटर्स आहेत ते मोस्टली कॉलेजबरोबर निगडीत असतात, म्हणजे संलग्न असतात. बरोबर आहे. त्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जास्त संलग्न असतात. त्यामुळे तिच्यामध्ये स्टुडंट्स पॉप्युलेशन जरी म्हटलं तरी तसं कमी असतं. म्हणजे सगळ्या इन्क्युबेटर्समध्ये आम्ही स्टुडंट्सला पण सपोर्ट करतो आणि बाकीचे पण स्टार्टअपला, फाउंडर्सला पण सपोर्ट करतो. त्यामुळे एक जरी म्हटलं तरी एक 20 ते 25% स्टुडंट स्टार्टअप असतात. अच्छा. आणि 75% बाकीचे असतात, म्हणजे बाहेरचे स्टार्टअप असतात, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये 5 वर्ष नोकरी केली आहे आणि त्यांना अनुभव घेऊन त्यांना काहीतरी नवीन करायचं आहे, मग ते तसे पण येतात आमच्याकडे स्टार्टअप. किंवा कधी कधी असे पण येतात की ज्यांनी 25 वर्ष नोकरी करून काहीतरी त्यांना चालू करायचं नवीन करायचं आहे. त्यामुळे तो एका इन्क्युबेटरकडे असे बरेच व्हरायटी ऑफ स्टार्टअप असतात आणि फाउंडर्स असतात. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, आम्ही त्यामुळे इन्क्युबेशनमध्ये, म्हणजे स्टार्टअपला सपोर्ट करण्यामध्ये आम्ही वेगवेगळे त्याचे टाईप्स ऑफ इन्क्युबेशन करतो. म्हणजे एक म्हणजे अगदीच अर्ली स्टेज की जे स्टुडंट असतात त्यांना काहीच माहीत नसतं, इंडस्ट्रीमधलं नॉलेज नसतं त्यांना, मग त्यांना आम्ही एक 6 महिन्याचा काइंड ऑफ प्रोग्राम देतो, ज्यामध्ये आम्ही त्यांना अगदी त्यांच्या आयडियापासून, म्हणजे ते म्हणतात की सर मला ही आयडिया आहे, आणि सध्याचं जग आयडियाचंच आहे. हां, आयडिया म्हणजे मला हे करायचं आहे, मग ते मला हे करायचं आहे. मग तिच्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो, ओके तुम्ही ही आयडिया तुम्हाला वाटतं करायचं आहे ना, त्याच्यावर तुम्ही रिसर्च केला आहे का, तुमचा कस्टमर कोण असणार आहे, तुम्ही कोणासाठी हा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आहात तुम्ही, मग तो खरंच प्रॉब्लेम आहे का तेवढा मोठा, आणि तो मग ते तुमचं जे सोल्युशन आहे, तुमची जी आयडिया सोल्युशन आहे ते तुम्ही कस्टमर जाऊन बोला, जे तुमचे कस्टमर असणार आहेत त्यांच्याबरोबर, त्यांचा एक प्रोफाईल बनवा, त्याला आम्ही कस्टमर डिस्कवरी म्हणतो. तर ते कस्टमर डिस्कवरी म्हणजे तुमचा कस्टमर कोण असेल ते पहिल्यांदा ठरवा, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तो सर्वे करा, आयदर तुम्ही रिसर्च पण करा आणि सर्वे पण करा की तो खरंच प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि अजून कोणीतरी ऑलरेडी सॉल्व्ह करत आहे का तो प्रॉब्लेम. म्हणजे ते आपल्या जे म्हणजे कॉम्पिटिशन म्हणतो आपण, त्याला कॉम्पिटिशन ऑलरेडी आहे का मार्केटमध्ये, तर ती तुम्ही शोधा. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे सगळं हँड होल्डिंग 1-on-1 करतो, म्हणजे असं ग्रुपमध्ये पण करतात आणि सेशन्स असतात आणि 1-on-1 पण हँड होल्डिंग सेशन असतात की तुम्ही मग असं करा, पुढे हे करा. मग असं करत करत या 6 महिन्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण बिझनेसचा प्लॅन बनवायला सांगतो, ज्याच्यामध्ये तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे, म्हणजे तुमचं खरंच नाविन्यपूर्ण काय आहे तुमचं, म्हणजे जे बाकीचे कॉम्पिटिशन वेगळं, तुमचं वेगळे पण काय आहे, तर ते एक त्यांना सांगतो. मग ते तुम्ही कुठल्या तुमचे कस्टमर कोण आहेत, मग काही आपण B2C म्हणतो, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर किंवा बिझनेस टू बिझनेस असे पण कस्टमर असतात. तर तशा प्रकारचे तुम्ही हे शोधा. नंतर मग त्याला तुम्ही कसे अप्रोच करणार, तुम्ही कस्टमर शोधणार कसे, म्हणजे आपण जे म्हणतो सेल्स स्ट्रॅटेजी का गो टू मार्केट स्ट्रॅटेजी ती कशी असणार आहे तुमची. मग तुम्ही कस्टमरबरोबर कसे रिलेशनशिप ठेवणार आहात, म्हणजे वेबसाईट आहे किंवा सोशल मीडिया आहे आज,
त्याच्या थ्रू बरंच मार्केटिंग बरोबर आहे, होऊ होतं. शकतं तसं ते सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शेअर करतो. मग तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय काय असणार आहेत, मग तुम्हाला काय काय रिसोर्स लागणार आहेत, मग तुमच्याकडे आहेत का ते, नसतील तर मग तुम्ही पार्टनर शोधा, आउटसोर्स पार्टनर. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं आम्ही त्यांना ज्ञान देतो. मग तिच्यामध्ये आम्ही हे पण त्यांना म्हणतो की तुम्हाला कंपनी फॉर्म करायची आहे. मग आमची जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज पण सगळं नॉलेज म्हणजे आता कसं, त्यामुळे इन्क्युबेटर काय करतं, इन्क्युबेटर ही सगळी इकोसिस्टम बिल्ड करतं. म्हणजे आमच्याकडे थर्ड पार्टी चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरी, लिगल फर्म्स, पेटंट मॅनेजमेंट फर्म्स, मार्केटिंग फर्म्स, या सगळ्या असतात. प्रत्येकामध्ये 3-3, 4-4 फर्म असतात. मग त्याच्यातल्या स्टार्टअपला सांगायचं ओके तुम्ही यांच्याकडे जाऊन त्यांना विचारा तुम्हाला कुठल्या टाईपची कंपनी फॉर्म करायची आहे. हे सगळं म्हणजे आम्ही त्यांना, मग ते त्यांना म्हणून म्हटलं सिंगल विंडो जे असतात ना ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना. मग ह्याला आता मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे विद्यार्थ्यांचा? विद्यार्थीच असं नाही, तुम्ही म्हणालात तसं. आता कसं आहे तिच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं आहे, आपल्या शासनाने, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये AICTEने, की जे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना सब आधी सेल एंटरप्रेन्योरशिप सेल्स काढल्या होत्या, नंतर आता इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल्स केल्या आहेत. तिच्यामध्ये अवेअरनेस वाढवायचा स्टुडंटमध्ये. अच्छा. म्हणजे पहिले 2-3 वर्षामध्ये जेव्हा स्टुडंट असतात कॉलेजमध्ये तेव्हा त्यांना अवेअरनेस की बाबा तुम्ही फक्त जॉबच्या मागे जाऊ नका, पण स्वतः पण विचार करा तुम्ही स्वतः जॉब क्रिएट करू शकाल का, स्वतः काहीतरी बिझनेस करू शकाल का. तर त्याच्यामध्ये तो अवेअरनेस असतो. त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळे प्रोग्राममध्ये आम्ही त्यांना तो अवेअरनेस क्रिएट करतो. मग तिच्यातून काही लोकांना इंटरेस्ट असतो, म्हणजे बिझनेस कॉम्पिटिशन असतात. म्हणजे मुलांना की ओके एक कॉम्पिटिशन आहे ज्यामध्ये मग 4-5 जणांना सिलेक्ट करायचं, मग त्यांना विचार तुम्हाला पुढे न्यायचं आहे का बिझनेस. मग असे मुलं येतात म्हणजे. आणि काही काही स्वतःहून विचारतात की आम्हाला हे करायचं आहे, आम्ही असा विचार करतो, आम्हाला वाटतं की हा प्रॉब्लेम आहे तर आम्ही सॉल्व्ह करू. तसं मग पण मग हा आपल्या देशात आणि आता तुम्ही इतकी वर्ष अमेरिकेत पण राहिलेला आहात, अनुभव काय आहे की तिथे इज ऑफ डुईंग बिझनेस जास्त चांगला आहे म्हणून मुलं जास्त पटापट स्वतःच्या कंपन्या काढतायत का काय? म्हणजे कंपॅरिझन केली तर काय मध्ये आता बे एरियामध्ये आपण म्हणतो, अमेरिकेमध्ये बे एरियामध्ये मोस्टली स्टार्टअप्स खूप आहेत. ओके, तर अमेरिका आपल्याशी थोडं एक 5 वर्षांनी पुढे असं म्हणेन मी आता या स्टेजला. अच्छा. ओके, तो आपण ती गॅप ब्रिज करत आलेलो आहोत, कमी करत आलेलो आहोत, पण तरी पण ते 5-6 वर्षांनी पुढे आहेत. त्याला कारण असं असतं की ही जी इकोसिस्टम आहे ही आपोआप डेव्हलप होते. आता तुम्ही बघाल तर आपल्याकडे ज्या स्टार्टअप पूर्वी होते, एक 10 वर्षापूर्वी होते, जे फॉर्म झाले झोमॅटो, स्विगी किंवा हे जे आता आपण जे स्टार्टअप होते ते स्टार्टअपच होते. हे सगळे स्टार्टअपमध्ये जॉईन झाले. तुमचं ओला, ओके, ओयो, हे सगळे स्टार्टअप म्हणूनच फॉर्म झालेले आहेत. ओके, आणि त्यांनी स्वतः ते मोठे झाल्यानंतर आता ते स्वतः इन्व्हेस्ट करतात नवीन स्टार्टअप्समध्ये. ओके, ते चेन व्हायला थोडं 6 ते 7 वर्ष जातात. ती डेव्हलप अमेरिकेमध्ये आधी झालेली होती 10 वर्षापूर्वी, त्यामुळे ती थोडे अमेरिका पुढे आहे. पण आता इंडियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे ती इकोसिस्टम. म्हणजे बँगलोर, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई सगळीकडे बिग सिटीजमध्ये आहे. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही गर्जे मराठी ग्लोबलचा विचार केला स्टार्टअप, तर मग आम्ही स्टार्टअप कोहर्ट चालू केले. मग ओके, ते आपण नंतरच्या भागात बोलूया. पण सांगायचं म्हणजे की आता ही इकोसिस्टम बिल्ड झालेली आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा सपोर्ट पण खूप आहे. मोस्टली स्टार्टअपला काय एक मला वाटतं गव्हर्नमेंट सपोर्ट म्हणजे एक्झॅक्टली गव्हर्नमेंट काय देतं, म्हणजे इन्क्युबेटर पण देतं. 2 प्रकारचा सपोर्ट असतो. एक म्हणजे जे इन्क्युबेटर्स जे असतात त्यांना गव्हर्नमेंट इनिशियल फंडिंग देतं काही वर्षांसाठी की तुम्ही त्याच्यानं तुम्ही सेल्फ सस्टेनेबल व्हा. पण इनिशियल सेटअप करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट एक लमसम फंडिंग असतं, ते ओव्हर 3 to 5 years ते देतात. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट देतं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही देतात. आणि दुसरं एक आहे ते म्हणजे स्टार्टअपला फंडिंग. आता कसं असतं, ते कसं असतं की स्टार्टअप्सला जे आपण म्हणतो VC किंवा इन्व्हेस्टर्स जे असतात ते जनरली तुमचं रेव्हेन्यू अर्न झालेलं असले स्टार्टअप त्यांना शोधतात. म्हणजे तुम्ही ॲटलीस्ट मार्केटमध्ये गेलात, तुम्ही काहीतरी कस्टमरला विकलेलं आहे, कस्टमरने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करतात आणि तुम्हाला आता वाढवायचा आहे बिझनेस, मग तिथे ते इन्व्हेस्ट करतात. पण नव्यांना स्टार्टअपला तसं फंडिंग देत नाहीत ते. मग त्यामुळे गव्हर्नमेंटनी त्या स्टार्टअपला फंडिंग देण्यासाठी स्कीम काढल्यात. म्हणजे 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 करोडपर्यंत फंडिंग देऊ शकतात. पण हे सगळं फंडिंग इन्क्युबेटरच्या थ्रू जातं. अच्छा. त्यामुळे इन्क्युबेटरचा रोल तिथे येतो की तुमच्याकडे स्टार्टअप येतात, मग तुम्ही स्टार्टअप सिलेक्ट करा, मग त्यांना तुम्ही सपोर्ट पण करा आणि त्यांना फंडिंग, म्हणजे त्यांना ते जबाबदारी देतात की जबाबदारी इन्क्युबेटर आहे ना स्टार्टअप, आणि मग त्याचा ग्रोथ झाला पाहिजे. मग त्याचे आम्हाला ते गव्हर्नमेंटला दाखवावं लागतं की किती स्टार्टअपला आम्ही फंडिंग दिलं, त्यांचे करंट एम्प्लॉयमेंट किती, एम्प्लॉईज किती आहेत, त्यांचा रेव्हेन्यू किती आहे, कसे ग्रो झालेले आहेत, ते सगळं दाखवावं लागतं. बरोबर.
तर एकूणच सर आम्हाला तुम्ही स्टार्टअपचं काय आपल्या देशातलं चित्र आहे त्याची चांगली माहिती दिलीत की कशी ती चेन पुढे पुढे जाते. एक मुलगा जर आपल्याकडे आला तर त्याला कशा रीतीने मेंटॉरिंग इन्क्युबेशन करून आता माझ्याकडे 18मध्ये एक मुलगा आला होता, म्हणजे तो जस्ट सेकंड इयरला होता इंजिनिअरिंगच्या. अच्छा. 2018मध्ये. आणि मग त्याने आयडिया सांगितली काय करायचं काय नाही ते. आणि तो आमच्या इथं आम्ही ॲक्च्युली जागा पण देतो त्यांना, अच्छा. ऑफिस स्पेस पण देतो इन्क्युबेटरमध्ये, अच्छा. डिस्काउंटेड. हां. त्याला त्यांनी चालू केलं तिथे आणि तिथं ट्रेनिंग पण करायचा, म्हणजे ॲन्सिलरी रेव्हेन्यू पण करायचा. आणि तो आज 6-7 वर्षानंतर त्याच्याकडे 150 एम्प्लॉयमेंट एम्प्लॉईज आहेत त्याच्या इतक्या स्वतःचे. तरुण वयामध्ये. तरुण वयामध्ये म्हणजे आज 25 वर्षामध्ये तो जवळजवळ म्हणजे जितकं लवकर विचार करेल एखादा मुलगा होऊ शकतात. होऊ शकतात. तर सर चांगली माहिती दिलीत तुम्ही स्टार्टअपची. तर आता ह्याच हेतू घेऊन गरजे मराठी पण काम करते. हो. तर त्याच्याशी तुम्ही कनेक्ट झाल्यामुळे तुम्ही तर या प्रत्यक्ष क्षेत्रातच असल्यामुळे गरजे मराठीला तुमचा खरोखर खूपच फायदा होत असेल. तर त्याविषयीचं जाणून घेऊया, पण त्याआधी एक ब्रेक घेऊया. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण स्टार्टअप विषयी बोलतोय. आपण स्टार्टअप वगैरे असं म्हटलं की आपल्याला असं वाटतं फक्त शहरी भागातच हे चालतं का, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये. तर जिल्ह्यांमधल्याही मुलांना ह्याच्यामध्ये संधी मिळावी म्हणूनही आपल्याकडनं प्रयत्न केले जातात. तर त्याविषयी पण सांगा. आणि तुमचं हे क्षेत्रच गरजे मराठीच्या कामाशी इतकं निगडित आहे, तर गरजे मराठीशी तुमचा कसा कनेक्ट आला आणि त्यात तुम्ही काय काम करताय त्याबद्दलही सांगा. 2019 साली माझा गरजे मराठीशी संबंध आला. म्हणजे आपले जे आनंद गाणू आहेत, जे गरजे मराठीचे प्रेसिडेंट आहेत, आणि नरेंद्र काळे ॲडवायझर आहेत गरजे मराठीच्या याच्यावरती. तर त्यामुळे ते एकदा बोलताना ते म्हणले, अरे भाऊमध्ये विजय तळेले असं काम करतायत वगैरे, आपण स्टार्टअपसाठी काय करू शकतो का गरजे मराठी म्हणून 2019मध्ये आम्ही डिस्कशन केलं, म्हणजे जस्ट कोविडच्या 4-5 महिने आधी. आणि मग आम्ही विचार केला की आपण एक असा कोहोर्ट करूयात, म्हणजे की एक व्हर्च्युअल कोहोर्ट. कारण का आमच्याकडे इन्क्युबेटरमध्ये पण व्हर्च्युअल स्टार्टअप असतात, म्हणजे त्यांना पण मेंटॉर करतो. बरोबर. तर म्हटलं आपण व्हर्च्युअल कोहोर्ट करावा. तर मग त्याच्यानंतर कोविड आलं. कोविडमध्ये मग आम्ही इमिजिएटली कोहोर्ट करण्याच्या पेक्षा आम्ही काय चालू केलं, गरजे मराठीच्या थ्रू आम्ही स्टार्टअपचे काही सेशन्स घेतले. म्हणजे आता आयडिया जनरेशन, आयडिया व्हॅलिडेशन, मार्केट सायझिंग, असे काही सेपरेट सेशन्स आपले जे गरजे मराठीचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या थ्रू आम्ही जगभरातले त्यांच्या थ्रू आम्ही एक्सपर्टच्या थ्रू हे सेशन्स हे केलेत. त्याच्यानंतर मग आम्ही कोहोर्ट ॲक्च्युली प्लॅन केला आणि 2021ला आमचा पहिला कोहोर्ट आम्ही लॉन्च केला. अच्छा. आणि त्याच्यानंतर आम्ही आतामध्ये 4 कोहोर्ट केलेत. अच्छा. म्हणजे आणि प्रत्येक कोहोर्टमध्ये आम्ही एक 16 आठवड्याचा आमचा कोर्स असतो. हे जे आपण म्हटले सगळे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आमचं प्रत्येक रविवारी आम्ही 2 तास सकाळी भारतातल्या वेळेनुसार 8 ते 10 हे सेशन चालतात. त्याला ते म्हणजे कारण की आपल्याला मुलं जगभरातले मुलं असतात, जगभरातले हे असतात आणि मेंटॉर पण जगभरातले असतात. म्हणजे आमच्याकडे आता 70च्या वरती मेंटॉर्स आहेत. त्यातले जवळजवळ 30, 40, 50 मेंटॉर प्रत्येक कोहोर्टला अटॅच असतात. आणि मग ते US, ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट यांना बरं पडतं ते 8 ते 10 वेळ. फक्त UK मधल्यानं थोडासा UK आणि युरोपला थोडा प्रॉब्लेम होतो, पण बाकी सगळ्या कंट्रीज कव्हर होऊ शकतात, म्हणजे मेंटॉर्सला पण. तर त्यामुळे तो आम्ही कोहोर्ट चालू केलेत. आतापर्यंत या 4 कोहोर्टमध्ये आम्ही जवळजवळ 175 स्टार्टअपला ऑनलाईन व्हर्च्युअल सपोर्ट केलेला आहे. आणि त्यातले जवळजवळ आम्ही म्हणू शकतो की 15 ते 20 स्टार्टअप असे आहेत की जे खूपच चांगलं करतायत. म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू पण खूप चांगला आहे. त्यातला वन ऑफ द आम्ही जे स्टार्टअप बोललो तुम्हाला मी, स्टुडंट स्टार्टअप, तो पण गरजे मराठीशी चालला होता कोहोर्टमध्ये. त्याला पण, आणि नुसतं आम्ही व्हर्च्युअल मेंटॉरिंग करत नाही, ते म्हणजे तो 16 आठवड्याचा कोर्स झाल्यानंतर सुद्धा ते कनेक्टेड राहतात मेंटॉर बरोबर. आणि हे मेंटॉर आमचे व्हर्च्युअल ग्लोबल असल्यामुळे ते स्वतः पण इन्व्हेस्ट करतात काही स्टार्टअप्समध्ये. अच्छा. आणि आम्ही दुसरा पण आमच्याकडे गरजा मराठीचा एक इनिशिएटिव्ह आहे व्हेंचर कॅटलिस्ट म्हणून, जिच्यामध्ये आम्ही काय विचार केला की ज्या स्टार्टअपला आपण मेंटॉर करतो आहोत किंवा नवीन स्टार्टअप जे आहेत महाराष्ट्रातले, त्यांना जर का आपण ग्लोबल फंडिंग आपल्या GMGच्या मेंबर्सला दिलं तर, म्हणून आम्ही त्यांना व्हेंचर कॅटलिस्ट म्हणून इनिशिएटिव्ह फॉर्म केला. त्याच्यामधून पण आम्ही फंडिंग चालू केलेलं आहे, म्हणजे देणं. आणि जिल्ह्यापर्यंत कसे काय? जिल्ह्यापर्यंत म्हणजे आता कसं, आता आपलं 75व्या वर्षी आपला आझादीचा अमृत महोत्सव होता, त्यावेळेस आम्ही विचार केला की आपण कसं एक्सपांड करू शकतो. आणि आम्हाला 75 स्टार्टअप घ्यायचे होते. आणि तेव्हा आम्ही 75 स्टार्टअपला सपोर्ट करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आमचे
इन्क्युबेटर्स आहेत ज्यांच्याशी आमचं असोसिएशन आलेलं आहे, त्यांच्या थ्रू आम्ही प्रत्येक जिल्ह्यामधून स्टार्टअप अरे वा. हे केले, ॲप्लिकेशन्स मागवले आणि आम्ही जवळजवळ 10 ते 15 जिल्हे कव्हर केले अरे वा. महाराष्ट्रातले. वा. आणि आम्ही फोकस्ड आमचा महाराष्ट्रातले स्टार्टअप असतात म्हणजे जिल्हे तसं. आणि आउटसाईड इंडिया महाराष्ट्रीयन जे आहेत मराठी आणि महाराष्ट्रीयन स्पीकिंग त्यांचे स्टार्टअप आम्ही पण घेतले. म्हणजे आमच्याकडे USचे पण काही स्टार्टअप होते अच्छा. जे आपले महाराष्ट्रीयन तिकडे जाऊन चालू केलेले आहेत. ओके, तर अशांना आम्ही पूर्ण सपोर्ट केला. आणि अराऊंड फंडिंगच्या दृष्टीने म्हटलं तर अराऊंड 28 करोड त्यांना फंडिंग आमच्या गरजे मराठीच्या मेंबर्स थ्रू मिळालेलं आहे आतापर्यंत. वा. म्हणजे जवळजवळ 8-10 स्टार्टअप्सला. अच्छा. आणि ते एक हे आहे. आणि आजचं असेच आम्ही 4 कोहोर्ट केले. आणि आत्ताच आम्ही एक नवीन कोहोर्ट लॉन्च केला आहे ऑलरेडी, म्हणजे याच महिन्यात लॉन्च केला आहे की आम्ही पुढच्या जुलैपासून चालू करू तो कोहोर्ट ॲक्च्युअल 16 आठवड्यांचा कोर्स. आणि तिच्यामध्ये आम्ही आता ॲक्सलरेटिंग प्रोग्राम, म्हणजे असं कसं असतं जे स्टार्टअप रेव्हेन्यू अर्निंग आहेत पण त्यांना स्केलअप करायचं आहे, अच्छा, अशांना पण आम्ही घेतो त्यांच्या बिझनेसमध्ये हां. वाढ होण्यासाठी. आणि आमचा एक इनिशिएटिव्ह मी आणि माझा जिल्हा, त्याच्या थ्रू आम्ही बघतोय की प्रत्येक जिल्ह्यातलं आम्हाला जर का कव्हर करता आलं, म्हणजे त्या जिल्ह्यात तो गरजे मराठीचा जो माणूस आहे तो तिथनं एक तरी स्टार्टअप सुरू करेल किंवा असं काहीतरी प्रयत्न तसे करेल. आम्हाला जिल्हा कव्हर करता येतात आम्हाला. आणि आत्ता आम्ही एक विचार करतो आहोत, म्हणजे तो प्रोग्राम अजून आम्ही लॉन्च केलेला नाही आहे. एक त्याला आम्ही स्टार्टअप मंथन असा विचार त्याचा चाललेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही म्हणतो आहोत की जिथे मराठी शार्क टँक नाही पण मराठी मेंटॉर अँड इन्व्हेस्टर्स हे प्रोग्राममध्ये असतील. आणि ते प्रत्येक एपिसोडमध्ये 2 ते 3 स्टार्टअपला मेंटॉरिंग करतील, अच्छा, ऑनलाईन मेंटॉरिंग. म्हणजे त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन करतील 2 मिनिटाचं, नंतर मग त्यांना सांगतील की तुम्ही इथं हे कसं करा, तुमचे काय चॅलेंजेस आहे, तुम्हाला कसं हे करता येईल. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर पण असतील 1-2. अच्छा, मग ते इन्व्हेस्टमेंट त्यांना ते आवडलं तर मग investment त्यांना करतील. इन्व्हेस्टमेंट करू शकतात. अरे वा. पण त्या प्रोग्राममध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करणार ते, पण एक मेंटॉरिंग कम इन्व्हेस्टमेंट असा एक मंथन म्हणून आम्ही विचार करतो. आता हे startup- तिच्यामध्ये आम्ही जिल्ह्यातून स्टार्टअप घेणार आहोत. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना मुलांना पण पण संधी आणि आहेत देण्याचा आता प्रयत्न. सेकंड Tier 2 सिटीजमधले स्टार्टअप खूप काही काही चांगले आहेत. बऱ्यापैकी जे स्टार्टप जे म्हणजे कोल्हापूर, flourishing आहेत, नाशिक, हो, 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 रत्नागिरी सारखे जे शहर आहेत. आहे तिथे. आणि तिथे पण इन्क्युबेटर्स आहेत आता, त्यांच्यावर आमचं कोलॅबोरेशन पण आहे बऱ्याच इन्क्युबेटर्स मग बरोबर. आता ह्या स्टार्टअप सुरू करायचे असतील किंवा स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल इथे सुद्धा किंवा परदेशात सुद्धा, तर अशा युवकांना किंवा युवकच असं नाही, एखाद्याला 50शीला पण सुरू हो, हो, हो. करायचा वाटतो, तर अशा मराठी माणसांना, महाराष्ट्रातल्या माणसांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांच्याकडे कोणते गुण असायला हवे आणि त्यांच्यामध्ये एक जिद्द किंवा आपण म्हणतो ना की एक कल्पना शक्ती, असे काय गुण असायला हवे की ज्यामुळे ते एक चांगले स्टार्टअप किंवा बिझनेसमन होऊ शकतील? एक म्हणजे एक तर धाडसी वृत्ती पाहिजे. कारण काय स्टार्टअप हा जर्नी तसा बोलताना सोपा वाटतो पण तो खूप डिफिकल्ट आणि लॉंग रनमध्ये आणि डिफिकल्ट आहे. एक पाहिजे. लॉंग रन आणि डिफिकल्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच एक रेझिलियन्स म्हणतो आपण तसं ते पाहिजे की वर खाली किती डिफिकल्टीज आल्या तर त्याला ओव्हरकम करून त्या पुढे एक फोकस ठेवून तिथं जाणं, त्याची ती वृत्ती पाहिजे. एक धाडसी वृत्ती तेच म्हणजे ते. आणि कल्पकता, आयडिएशन तर पाहिजेच तुमचं, म्हणजे तुम्हाला. आणि तुम्ही सोसायटीचे इश्यूज कसे ऑब्झर्व करून त्याचे सोल्युशन कसे काढू शकतात. आता आज आम्ही म्हणतो की नाशिकमध्ये द्राक्ष आहेत किंवा कांदा आहे, त्याला भाव कसा चांगला मिळू शकेल, त्याच्यामध्ये क्वालिटी पण आली, मार्केटिंग आलं, तसं तुम्ही काय विचार करू शकता का की द्राक्षाला किंवा आपलं अनसिजनल आपण म्हणतो अवकाळी पाऊस येतो, त्यासाठी तुम्ही काय आधी सोल्युशन काढू शकता की म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही आधी सांगू शकता की बाबा सांभाळ 2 दिवसांनी येणारे तुम्ही कव्हर करून ठेवा, हे करून की असे काही तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज काढू शकता का. तर असे पण आपण हे करू शकतो. तर या आयडियाज देणं किंवा हे ऑब्झर्व करून त्याच्यावरती सोल्युशन काढणं, याच्यावरती नक्कीच स्टार्टअपला सपोर्ट. आणि आहेत म्हणजे बरेचसे स्टार्टअप आता ॲग्रीटेक, फूड टेक, हेल्थ टेकवरती आहेत, एज्युटेकवरती, एज्युकेशन टेक्नॉलॉजीवरती आहेत. आणि त्यांनी मुलांनी किंवा जे उद्योजक आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी कसे सोसायटीचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर सर तुमचं स्वतःचं हे क्षेत्रच आहे, म्हणजे मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि स्टार्टअप ॲडवायझर हे तुम्ही स्वतः कामच करताय, त्यामुळे ह्या कार्यक्रमाला अगदी परफेक्ट व्यक्ती मिळाली असं आम्हाला म्हणायला हरकत नाही.
तर आपल्या ह्या मुलाखतीतून फक्त तुमचा पर्सनल प्रवासच नाही तर तुम्ही एकूण स्टार्टअपचं सुद्धा चित्र आपल्या देशातलं खूप चांगल्या रीतीने सांगितलं आणि इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या उद्योजकाच्या मुलाखतीसह. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.